गेला तरी चालते, पण आपला प्राण वाचवते. म्हणून श्राद्ध करण्यासाठी पुत्राची गरज आहे. ज्या माणसाला मुलगा नाही त्याला चांगली गती भेटत, हे शास्त्र सांगते. कथा आलेली आहे त्या पितृपक्षाची, आठवली म्हणून सांगतो. श्रीकृष्ण भगवंतांनी गरुडाला सांगितलेली आहे कथा, पितृपक्षाचं महात्म्य. रुची नावक नावाचा राजा होता. त्यानं त्याग केला घरादाराचा आणि नदीच्या काठावर तपश्चर्या करू लागला. त्याचे मायबाप असंतुष्ट होते, कारण त्यानं घासही दिला नाही, श्राद्धही केलं नाही त्याच्या नावानं. आणि तुम्ही जर त्या आई वडिलाच्या नावानं श्राद्ध नाही केलं, त्यांची शांती नाही केली, तर ते अशांत राहतात, असंतुष्ट राहतात. बाबा तू लग्न कर, तेव्हा तुला मुलगा होईल, आणि मुलगा झाल्यानंतर ते आमच्या नावाने श्राद्ध केलं, तुला संतुष्टता प्राप्त होईल, दुःख जाईल. हे म्हणजे संसारात दुःख आहे, मी लग्न करत नाही. बाबू, संतान ही माणसाला चांगली गती भेटत नसते. वंशाचा दिवा असल्याशिवाय त्याला श्राद्ध करता येत नाही. ब्रह्मदेवानं समजावून सांगितलं, तुझे पितृ असंतुष्ट राहतील, त्याच्यासाठी तू काहीतरी कर. ते म्हणजे माझा 75 वर्षाचं वय झालं, आता कोण विवाह करणार? ब्रह्मदेवाची शक्ती आहे. त्यानं ब्रह्मदेवानं आज त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री दिली आणि मुलगा झाला. तेव्हा त्याचे पितर शांत झाले, त्यांच्या नावानं श्राद्ध केलं. तेव्हापासून श्राद्ध कृष्णचंद्र भगवान हरींच्या माणसाच्या प्राण वाचवण्यासाठी तिनं उडी टाकली. तिचं बाळ जे आहे पाण्यात पडलं. भरत महाराज गेले, तुझं दया करा, पशु पक्षाला दया करा, इतकी करू नका. ती दुसऱ्या जन्माचा आपलं तयारी चालू आहे. पशुवर जे जे प्रेम करतात जास्त, त्यांच्या पुढच्या जन्माची तयारी चालू आहे. मी ठिकाणी करत भागवता तुम्हाला सावध करण्यासाठी. कुत्र्याला कुटका टाकणं धर्म आहे, पण कुत्र्या